वांद्रे पूर्वेकडील रेल्वेच्या जमिनीवरती अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू झालं आहे। स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून ही कारवाई केली जाते आहे। तर कारवाईपूर्वी स्थानिकांना नोटीसही बजावली गेली होती। अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा 2017 पासूनच कायदेशीर प्रक्रियेमुळे प्रलंबित होता, मात्र आज त्याची अंमलबजावणी केली जाते आहे। रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली आहे। जेसीबीच्या सहाय्याने ही सगळी घरं अनधिकृत घरं पाडण्याचं काम सुरू झालंय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, हा भाग केवढा मोठा आहे? अनधिकृत बांधकामं केवढ्या जागेवर करण्यात आली होती आणि सकाळपासून जी कारवाई सुरू झाली अतिक्रमण विरोधी पाडण्याची कारवाई ती कुठपर्यंत पोहोचली आहे? खऱ्या अर्थानं ही कारवाई जी आहे मागच्या 2-2.5 तास सुरू झालेली आहे। तो आपण बघू शकतो, आपण वांद्रे परिसरात आहोत आणि आता ही संपूर्ण जेसीबीनी हा संपूर्ण परिसर जो आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे। वांद्रे ईस्टचा वेस्टर्न रेल्वेचा खरं तर हा परिसर आहे ज्याच्यावर आता कारवाई होता दिसत। आपण बघू शकतो संपूर्ण घर आता इथं खाली पाडण्यात येत आहे। ही जी अनधिकृत जागा अतिक्रमण केलं आहे ती मागच्या अनेक वर्षांपासून खरं तर ही केस सुरू आहे आणि अनेक वर्षांपासून ही कारवाईची अपेक्षित वेस्टर्न रेल्वे असेल, सरकार असेल ते होतं। मात्र आता हायकोर्टाच्या आदेशानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो आदेश दिल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ती कारवाई होत आहे। 2017 साली पहिल्यांदा वेस्टर्न रेल्वे कोर्टात गेलं होतं, मात्र आता ही कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण बघू शकतो एकंदर वांद्रेचा जो परिसर आहे ज्याच्यावर आता ही कारवाई सुरू आहे त्याला गरीब नगर हा परिसर म्हणतात। सकाळी 10:30 पासून ही कारवाई सुरू होती। कसुरी खऱ्या अर्थानं 3 दिवस किंवा 2 दिवस पुढचे ही कारवाई सुरू राहणार आहे असं सांगण्यात येत आहे। सकाळी 10:30 ते 4:30-5 पर्यंत ही कारवाई करण्यात येणार, त्यामुळे आता ही कारवाई मध्यात पोहोचलेली आहे। अनेक परिसर आहे, मग वांद्रे ईस्टचा तो परिसर असेल जिकडून तो स्कायवॉक सुरू होतो, जो वांद्रे स्टेशन आहे तो तिकडे त्याच्या खाली ही सगळी लोक जी उभी आहेत ज्यांना आपण बघू शकतो ती लोक इकडची खऱ्या अर्थानं अनधिकृतपणे इकडे राहायची। अतिक्रमण त्यांनी केलं होतं, मात्र हे अतिक्रमण वाढतच चाललं होतं आणि त्याचीच परिस्थिती आहे की आज आता हे सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं नोटिसा देऊन बाहेर काढण्यात आलं आहे। हे सगळं परिसर बघितलं गेलं तर मात्र इथे राहणारी सगळे जी मंडळी आहेत, जे नागरिक आहेत ते सध्या रस्त्यावर आहेत। पुढे काय कार्यवाही केली जाते हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।